नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक धनंजय भाट, पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस मराठी विभाग. आजच्या या वेब व्याख्यानात मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपला जो चर्चेचा विषय आहे तो अभ्यासपत्रिका क्रमांक 9, मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास. आतापर्यंत आपण मध्ययुगीन मराठी वाङ्मयाच्या इतिहासात मराठीचा प्रारंभ कसा झाला, आद्य ग्रंथ कुठला, आद्य कवयित्री कोण, या संदर्भात माहिती घेतली. आणि त्याचबरोबर आपण एक लक्षात घेतलं की या मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचं वैशिष्ट्य म्हणजे हे जे साहित्य आहे सुरुवातीचं, ते पंथीय प्रेरणेतनं निर्माण झालं. म्हणजे महाराष्ट्रात जे विविध पंथ संप्रदाय निर्माण झाले त्यामध्ये आलेल्या मंडळींनी ही वाङ्मय निर्मिती केलेली आहे. तर महाराष्ट्रामध्ये मध्ययुगीन काळात नाथ, महानुभाव, वारकरी, दत्त, समर्थ असे काही प्रमुख संप्रदाय आणि त्याचबरोबर इतरही धर्मीयांचे संप्रदाय निर्माण झालेले आहेत आणि यामध्ये वाङ्मय निर्मिती झाली. तर आतापर्यंतच्या भागात आपण महानुभाव पंथाचं जे मराठी साहित्यात योगदान आहे, त्यांनी जी ग्रंथ निर्मिती केली त्या संदर्भानं आपण माहिती घेतली. आता आपण पुढच्या भागात जरी अभ्यासक्रमामध्ये आपल्याला घटक देताना ज्ञानेश्वरांचे वाङ्मयीन कार्य असा घटक दिलेला असला तरी आपण त्यामध्ये विचार करताना हे जे आत्ता घटक तिसरा जो आहे त्याच्यात इसवी सन 1300 ते 1400च्या कालखंडातील मराठी साहित्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि यामध्ये संत ज्ञानेश्वर, संत नामदेव आणि जो संत मेळा एकत्र झाला, 18 पगड जातीतले संत यांनी जी मराठी साहित्यात आपलं योगदान दिलेलं आहे त्या संदर्भानं आपण माहिती घेणार आहोत. पण हे जे सगळे संत आहेत हे एका संप्रदायाचे प्रवर्तक आहेत, म्हणजे वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदायातली ही सगळी संत मंडळी आहेत. पुढे एकनाथ आहेत, संत तुकाराम आहेत. तर ही सगळी मंडळी वारकरी संप्रदायातली आहेत आणि वारकरी संप्रदायाची जी आराध्य देवता आहे, आराध्य तीर्थक्षेत्र आहे म्हणजे पंढरपूरचे विठ्ठल, यांच्या भक्तीतनं हे वाङ्मय निर्माण झालेलं आहे. तर एकीकडे तत्कालीन समाजाला उपदेश करण्याचा हेतूही इथे दिसतो आणि त्याचबरोबर भक्तीचा भाव जो आहे, अध्यात्माकडे समाजाला घेऊन जाण्याचे, आध्यात्मिक उन्नती करून घेण्याचा, लोकोद्धाराचं जे कार्य आहे ते करणारा हा वारकरी संप्रदाय आणि त्यात निर्माण झालेले संत कवी यांचा आपल्याला आता या पुढच्या भागामध्ये परिचय करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, मुख्य विषयाकडे जाण्या अगोदर म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्या वाङ्मयीन कार्याचा आपल्याला परामर्श घ्यायचाच आहे. पण त्या अगोदर वारकरी संप्रदाय जो आहे त्या वारकरी संप्रदायाचा आपल्याला थोडक्यात परिचय आपण आजच्या या व्याख्यानामध्ये करून घेणार आहोत. तर मित्रांनो, 13व्या शतकामध्ये महाराष्ट्रात जसा महानुभाव संप्रदाय आहे तसाच वारकरी संप्रदाय उदयास आले आणि समांतर आहेत ते. या काळात महाराष्ट्रात यादवांची सत्ता होती आणि वैभव संपन्न अशी ही राजवट होती. पण समाजामध्ये सनातन धर्माचा जास्त प्रभाव होता. व्रतवैकल्य, वर्णभेद, चातुर्वर्ण्य कर्मकांड, जातीभेद
यामध्ये हा समाज विभागलेला होता. अनेक व्रतवैकल्ये, तीर्थयात्रा, नवस, सायास, श्राद्धविधी, दानधर्म यामध्ये गुरफटलेला असा हा समाज आणि अ, उपासना केल्या जायच्या वेगवेगळ्या देवतांच्या, ग्रंथांच्या, ग्रंथ पारायण केली जायची. तर त्यांची पूजा म्हणजे विशिष्ट ग्रंथ वाचन केले की त्याची फलश्रुती मिळते म्हणून त्या उपासना ग्रंथांची पूजा करणं, काही देवतांच्या उपासना करणं, तंत्रमंत्र, भूतखेत अशा गोष्टींवरती सर्वसामान्य माणसाचा विश्वास बसला होता आणि त्यामध्ये हा सगळा समाज गुरफटून गेला होता. आणि मग अशा सर्वसामान्य माणसाला खरा धर्म काय आहे, खरं अध्यात्म काय आहे ते सांगण्यासाठी मग भक्तीची वाट दाखवण्याचं काम ज्यांनी केलं तेही संत मंडळी आहेत. त्याच्याही पूर्वी महानुभावांनी तेच केलं. श्री चक्रधर स्वामींचं कार्य तेच आहे की सर्वसामान्य माणसाला त्यांनी भक्तीची वाट तिथं दाखवली. आणि मग पुढे मग आपल्याला माहीत आहे की संत ज्ञानेश्वर वारकरी संप्रदाय ही या काळात आहे. या वारकरी संप्रदायाची ज्यांनी पायाभरणी केली ते संत ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंड. तर यांचंही कार्य महत्त्वाचं आहे. या सर्वांनी सगळ्यांना ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माच्या पताकाखाली एकत्रित आणलं आणि मग विठ्ठल महिमा आणि पंढरपूर वर्णन करणारे अनेक संत निर्माण झाले. 18 या भागवत धर्माच्या झेंड्याखाली 18 पगड जातीतले संत एकत्र आले. त्या समकालीन संतांमध्ये संत ज्ञानेश्वर, नामदेव, संत गोरा कुंभार, तर ही सगळी मंडळी तिथं आहेत. तर या मंडळींनी समाजाला ही जी वर्णव्यवस्था किंवा जातीभेद जो होता त्यातनं बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला आणि भक्तीचा मार्ग दाखवला. तर असा वारकरी अथवा भागवत संप्रदायाचा पायाभरणी ही ज्ञानदेवांनी या काळात केली. त्याचबरोबर मराठी भाषेमध्ये हे लेखन जे झाले ते तत्कालीन मराठीमध्ये आहे आणि मराठी भाषेचा अभिमान संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत गौरवलेला आहे. माझा मराठीचे बोलू कौतुके, परी अमृतातही पैजे जिंके, ऐसे अक्षरे रसिके मिळवीन. तर मित्रांनो, मराठी भाषेमधनंच त्यांनी सर्वसामान्य समाजाला किंवा सर्वसामान्य माणसाला भक्तीचा मार्ग सोपा करून सांगितला आणि त्यातनं एक आध्यात्मिक आनंद जो आहे तो सर्वसामान्यांना त्यांनी दिला. तर असं सर्वसामान्य माणसापर्यंत भक्तीचं महात्म्य पटवून देण्याचं काम या वारकरी संप्रदायामध्ये झालेलं आहे. एक आध्यात्मिक समता या संप्रदायातल्या संतांनी निर्माण केली. म्हणजे कोणी इथं उच्च नाही, कोणी नीच नाही, कोणी म्हणजे जाती अमंगळ नाही. तर असं सर्वजण समान आहेत अशी आध्यात्मिक समता इथं निर्माण झालेली दिसते किंवा आध्यात्मिक लोकशाही म्हटलं तरी चालेल. तर असं ह्या वारकरी संप्रदायाची एक जी पार्श्वभूमी आहे ती आपण समजून घेऊया की पंढरपूरमधील भक्त पुंडलिकाची कथा आपल्या सगळ्यांना परिचित आहे. भक्त पुंडलिकाची की त्यांना आपल्या आई वडिलांची कशी सेवा केली. तर आपल्या मातृपितृ भक्तीवरती पुंडलिकांच्या
श्रीकृष्ण प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला वर मागण्यास सांगितले. त्यावेळेला पुंडलिकाने पंढरपूरला ती घटना घडली अशी आख्यायिका आहे, तर ती येथेच राहावं असं म्हटलं. आणि त्यावेळेला प्रत्यक्ष परमेश्वर विटेवर विठ्ठलाच्या सगुण रूपामध्ये उभा राहिला. आणि तीच विठ्ठल मूर्ती आजही आपण बघतो. आणि ते तीर्थस्थळ जे आहे ते पंढरपूर, त्यामुळं पंढरपूरला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला. तर असे हे जे वारकरी संप्रदायाची जी सुरुवात दिसते ती फक्त पुंडलिकापासून दिसते. म्हणजे भक्ती संप्रदाय आहे, पण त्याचा प्रारंभ पुंडलिकाच्या पासून दिसतो. त्यामुळं आपण बऱ्याच वेळेला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल असं या वारकऱ्यांच्या मुखातनं ऐकतो. तर इथे जो संस्थापक आपण म्हणू संप्रदाय पुंडलिक आहे, दैवत विठ्ठल आहे. आणि जी प्रेरणा किंवा मतप्रणाली ती ज्ञानेश्वरांची आहे. ज्ञानेश्वरांनी यामध्ये महत्त्वाचा वाटा उचललेला आहे. संत बहिणाबाईंचा एक अभंग आहे, त्यामध्ये त्यांनी या भागवत किंवा वारकरी संप्रदायाचं एक इमारतच उभी केलेली आहे. आणि ज्ञानदेवे रचला पाया उभारिले देवालय असं म्हटलंय. म्हणजे या संप्रदायाची पायाभरणी जी आहे ती ज्ञानदेवांनी केली आहे आणि त्याचं नेतृत्वही केलं आहे. तर असा या वारकरी संप्रदायाच्या बद्दल आपल्याला विचार करताना वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत जे आहे ते विठ्ठल आहे. तीर्थस्थळ जे आहे ते पंढरपूर आहे. आषाढी, कार्तिकी, चैत्री आणि माघी वारीला या संप्रदायाचे जे अनुयायी आहेत ते पंढरपूरला नित्य नियमानं जातात. आणि या महिन्यांच्या एकादशीला हे मंडळी तिथे जात असतात. तर त्यामुळं पंढरपूरला जो जाणणारा तो कोण, वारकरी असे आपल्याकडं म्हटलं जातं. आणि त्यांच्या उपासना पंथाला वारकरी म्हणतात. तर वारकरी जो आहे तो येताना हिला भागवत असंही म्हटलेलं आहे. वारी जो करतो पंढरपूरची तो वारकरी असाच आज आपण सगळेजण अर्थ घेतो. पांडुरंगाच्या चरणी जे जीवन व्यतीत करतात, व्रत आचरणात आणतात तो वारकरी. त्याचबरोबर जो कपाळाला बुक्का वगैरे लावतो, गळ्यात तुळशी माळ घालतो तो वारकरी. या वारकरी संप्रदायास विविध नावही दिसतात. म्हणजे वारकरी या शब्दावरून त्याचं नाव वारकरी संप्रदाय असं आज रूढ झालेलं दिसतं. त्याचबरोबर वारकरी पंथ, भागवत संप्रदाय, भागवत पंथ, भागवत धर्म, वैष्णव पंथ, वैष्णव संप्रदाय, माळकरी पंथ अशा विविध नावांनी हा संप्रदाय ओळखला जातो. वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात म्हणून माळकरी असंही या पंथाचं नाव रूढ झालेलं दिसतं. तर हेही महत्त्वाचं आहे. या वारकरी संप्रदायाचा जो आचार धर्म आहे तोही महत्त्वाचा आहे. वारी करणं म्हणजे पांडुरंगाला कधीतरी भेटून येणं, सत्य बोलणं, परस्त्री मातेप्रमाणे समजणं, मद्य मांस वर्ज्य करणं, जे ग्रंथ आहेत वारकरी संप्रदायाने म्हणजे ज्ञानेश्वरी वगैरे, तर त्या ग्रंथांचं वाचन मनन पठन करणं, संप्रदायाची खूण म्हणून कपाळाला बुक्का, टिळा, गळ्यात तुळशीची माळ घालणं, भजन कीर्तन करणं, त्याचबरोबर आचरणात
समता, बंधुता, सदाचार या गुणांचं नियमन करणं. म्हणजे आपल्या वागण्यातनं ते दिसलं पाहिजे. उगाच कपाळाला बुक्का लावला आणि गळ्यात तुळशी माळ घातली म्हणून वारकरी होत नाही, तर त्याच्या आचरणातनं ते दिसलं पाहिजे. म्हणून हे असे काही नियम आहेत. वारकरी संप्रदाय हा अद्वैती तत्वज्ञानाचा आहे. म्हणजे जीव आणि शिव यांचं ऐक्य मानणारा असा हा संप्रदाय आहे. याला ज्ञानदेवानी चिद्विलासवाद असंही म्हटलेलं आहे. वारकरी संप्रदायाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा जो वारकरी आहे तो षडाक्षरी मंत्राचा जप करतो. म्हणजे 6 अक्षरांचा. तर तो मोक्ष प्राप्त करून देणारा असा मंत्र अशी त्यांची धारणा आहे. तर हा जो मंत्र आहे त्या मंत्राचं नामस्मरण हे करताना दिसतात. तर तो मंत्र म्हणजे रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी या मंत्राचा जप ही मंडळी करताना दिसतात. आणि महत्त्वाचं म्हणजे या पंथाचं वैशिष्ट्य काय, तर प्रपंचात राहूनही परमार्थ साधता येतो. म्हणजे जिथे तुम्ही प्रपंचात राहू शकता आणि परमार्थ तुम्ही अध्यात्माच्या वाटेवरती वाटचाल करू शकता. हा विचार खूप मोठा या संप्रदायाने दिला. कारण इतर महानुभाव संप्रदायात वगैरे असे प्रपंचात अडकून राहिलेली माणसं दिसत नाहीत. प्रपंचमुक्त तिथे अधिक दिसतात. पण वारकरी संप्रदायात ज्या वारकरी आहे तो आपल्या प्रपंचात राहून परमेश्वराची आराधना करतो. त्याशिवाय या संप्रदायामध्ये सगळ्या समाजातील घटकांना वाव होता. सर्वसामान्य माणूस येथे त्याला प्रवेश होता, स्त्रियांना प्रवेश होता. त्यामुळं हा पंथ आणखी एक वैशिष्ट्य घेऊन महाराष्ट्रात आजही टिकून आहे. 18 पगड जातीचे लोक या संप्रदायात आल्याने ते संतत्वास पोचले. म्हणजे सामान्य माणसाला संत पद जे आहे ते मिळवून देणारा असा हा संप्रदाय. आणि नामस्कीर्तन करणं काही नाही, फक्त अध्यात्मात काय नामस्कीर्तन, त्या पांडुरंगाचं नाम किंवा रामकृष्ण हरी मंत्राचा जप नामस्मरण करणं ह्यालाच ते अधिक महत्त्व देतात. आणि जसं म्हटलं की आपली प्रपंचात राहून आपला व्यवसाय सांभाळून तुम्ही भक्तीची आराधना करू शकता. असं एक साधं सोपं तत्वज्ञान, साधा सोपा आचार धर्म असणारा हा संप्रदाय महाराष्ट्रात आजही इतकी वर्षाची परंपरा घेऊन अस्तित्वात आहे. आणि ती आपली एक सांस्कृतिक ओळख महाराष्ट्राची आहे. पंढरपूरला दरवर्षी आषाढी एकादशीला लाखोंच्या संख्येने भक्तजन जातात. आणि ती जी वारी आहे ते आता आपलं एक सांस्कृतिक अंग बनलेलं आहे. देश विदेशातून सुद्धा या वारीविषयीची माहिती घेतली जाते. देश विदेशातले लोक या वारीचे अभ्यास करायला येतात मित्रांनो. कारण का की इथं कोण नेतृत्व नाही, कोणाचं काय नाही. प्रत्येकजण आपापल्या स्वतःच्या विचारानं त्यात सामील झाला आहे, स्वतःच्या इच्छेनं त्यात सामील झाला आहे. त्याला कोणी सांगत नाही, शिवाय कोणी शिस्त लावायला तिथे असत नाही. प्रत्येकजण स्वयंशिस्तीनं सगळं करत असतो. आणि हे जे व्यवस्थापन आहे ते एवढ्या लोकांचं आपोआपच कसं होतं, त्याच्या मागं काय शक्ती आहे, असं एक जगाला आश्चर्य पडेल अशी ही वारीची आपली जी परंपरा आहे त्याचा अभ्यास आता होऊ लागला आहे की यामागे नेमकं काय तत्व आहे. इथे कोणी मार्गदर्शक नाही, काही नाही, पण एक आंतरिक मनातल्या इच्छेनं सगळेजण त्या पंढरपूरच्या विठ्ठलाकडे
त्या मनाने धावतायत असं हे वेगळं अनुभूती ही आश्चर्यकारक अशी आहे आणि ती इथे वारकरी संप्रदायात दिसते. मित्रांनो, इथे आपल्याला या व्याख्यानात मला सांगायचा मुद्दा होता की वारकरी संप्रदाय ही आपली एक महाराष्ट्राची सांस्कृतिक घटना आहे आणि या संप्रदायाचं जे योगदान आहे ते मोठं आहे. तर त्याचा अभ्यास आपल्याला पुढे करायचा आहे. तर इथेच आता या व्याख्यानामध्ये आपण थांबूया आणि पुढच्या भागामध्ये मग या संप्रदायातले जे संत कवी आहेत त्यांनी जे योगदान दिले त्याविषयी माहिती घ्या. तोपर्यंत धन्यवाद.